अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा। हे बघू शकता, हे आपले विशाल भाऊ आमटेजी, हे एक कलाकार आहे, गायक आहे। आणि हे आपले निलेश सर, हे पण सिक्युरिटी गार्डच्या ड्युटीवर आहे। हे माझे मामा मनू सर, हे बँजो वाजवतात। आणि हे निखिल सर, हे ताशा वाजवतात। आणि मला तर तुम्ही ओळखतच असेल भातखाया ऑलरेडी। तो हे पब्लिक, आजची 30 तारीख आणि आज आम्हाला मिळाले आहे हे आपले सुधीर भाऊ पांगुळ, त्यांच्याकडून आपल्याला अण्णाभाऊ साठेंची प्रतिमाचा फोटो मिळालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर आता चाललो आम्ही पंकज जे सायंकार आहे, पंकज भाऊ सायंकार आमच्या बोरगावातले, त्यांच्यापाशी वर्गणीसाठी। तर लवकरात लवकर आम्ही तिथे जातो आणि तुम्हाला समोरचा सीन दाखवतो। तोपर्यंत तुम्ही 4-5 सिनेमॅटिक एन्जॉय करा, ठीक आहे। सो हे पब्लिक, आता वाजत आहे रात्रीचे 1 आणि पाहू शकता आम्ही गाडीवर चढून आपल्या धुमालच्या तोरण लावून राहिलो। आणि साथ अपने निखिल भाई और ये अपने विशाल भाऊ आमटे और सौरभ भाई और ये अपने बहना है। और गाड़ी के ऊपर चढ़ के रात के 1 बजे कोई तोरण बांधता है क्या भाई, देख सकते हैं आप। अभी जल्दी से तोरण बांधते हैं और उसके बाद दिखाते हैं आपको इधर का पूरा सीन, ठीक है। तब तक के लिए बाय। तो अभी देखो ये तोरण कैसे फेंक रहे, ये नाच रहा। तो गाइस हम आप तोरण बांध रहे, आज बहुत खुशी हो रही है हमको। अरे अगस्त को, अरे बाप रे, बहुत खुशी हो रहा है। ये देखो तोरण ऐसी चढ़ना, ले रे तोरण की। अरे आराम से रे, अरे आराम से फेंकना। तो गाइस क्या पकड़ ली, 1 शॉट। तो ये तोरण बांधेंगे अभी अपन इधर, भाई लोगों को दिखा थोड़ा सा तोरण बांधते हुए। इथं अर्ध्या रात्री आजी आली आणि शिवा देते आम्हाला, दात काढायचे म्हणते नुसते अर्ध्या रात्री। गोड बोलायला मध्ये, गोड बोलायला शिवा भेटल्या अर्ध्या रात्री। पब्लिक पाणी लावले आपण तोरण, आता तुम्हाला दाखवतो की आपण तोरण कसे लावले। तर थोडंसं कमेंटमध्ये सांगा की कसे लागले, ठीक आहे। हे बघा, हे इकडल्या साईडचे आहे तोरण, तिकडल्या साईडचे अजून दाखवतो, चला समोर। आणि हे वाले दुसऱ्या साईडचे। तर आपले विशाल भाऊ तुम्हाला आता 2 शब्द सांगतील, तर सांगा। आणि सगळ्यांना 1 ऑगस्टच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि माझे जे बांधव आहे सर्वांना माझा नमस्कार। ची तारीख 31 आहे आणि लगेच म्हणजे आपल्या बापाचा जन्मदिवस आणि सोहळा चांगल्या पद्धतीने निपटला पाहिजे आणि अशी माझी इच्छा आहे। आणि सर्व गावकऱ्यांना सांगू इच्छितो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्यासाठी खूप मोठे महामानव आहे आणि आपल्या समाजाचं नेतृत्व आहे। आणि तसंच मी तुम्हाला समोर अजून काहीतरी नवीन सांगेन। थँक्यू। तर उद्या अजून एक काम आहे, उद्या हे जे डिवायडर आहे ना, याच्यात पूर्ण लाइटिंग लागणार आहे। तेवाला डिवायडर आहे त्याच्यात पण लाइटिंग लागणार आहे आणि इथं पट्ट्या लागणार आहे येल्लो कलरच्या, आणि इथं उद्या टेज लागणार आहे। आता चाललो आता फायनली आम्ही आमच्या गोडबोल्यांनी जी सोडायला, आणि मग जे काही आहे ते पब्लिक ते दाखवू आपण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर ब्लॉग आवडत असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करजा, ठीक आहे। बाय, आता भेटू उद्या सकाळी। तो हे पब्लिक, आता वाजले सकाळची किती वाजल्याची मामाजी? 10:30 म्हणजे 10:45 झाली आहे शायद। आपले भुरीजी आले आहे मंडप डेकोरेशनसाठी, तर तुम्हाला समोरचा सीन दाखवतो का आपल्या भुरीजीनं मंडप कसा टाकला आहे बघ। तर हे इथे टाकला आहे स्टेज, पाहू शकता। आणि इथं आता पट्ट्या लागणार आहे पुऱ्या येल्लो कलरच्या। आणि हे भुरीजीचं पोरग ऋतिक भाऊ, हे आपले मारुतीजी डोंगरे सर। हा बोला ना, का नाव हो येते ना, नाव येते, तुम्ही टेन्शन नका घ्या, बिंदास राहा तुम्ही। अण्णा जयलवजी म्हणा, याच्यात म्हणा ना, जय अण्णा जयलवजी म्हणा। हा, जय अण्णा जय लव। जय आपले निखिल भाऊ नाश्ता करून आलेले आहे, पाहू शकता तुम्ही। आता भाऊ आपले पिवळेवाले पट्टी लावत आहे, पा भाऊ पट्ट्या कशा लावते आता। आणि हे आपले तोरण काल बांधलेले।
पाऊस नाही आला पाहिजे फक्त, कारण पावसामुळे पुरं हे होऊन जाईल. आणि रात्री जो हा स्टेज टाकला आहे, रात्री याच्यावर आपला ऑर्केस्ट्रा आहे, म्हणजे आपणच सर्व जणी घरचे कलाकार आहोत, तर आपणच छोटासा कार्यक्रम ठेवला आहे रात्री, तर तो बी तुम्हाला दाखविणार. पाहू शकता पालखी. इकडलं झालं आहे पुरं कंप्लीट, तर तुम्हाला दाखवतो. आता इकडलं सीन कसा दिसत आहे, तर माझ्या हिशोबानं जर सही दिसून राहिलं, तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगा की कसं दिसत आहे. चांगला दिसत आहे, कमेंटमध्ये जरूर सांगा की कसं दिसत आहे म्हणून. आता ते समोर पण लावतो आपण, तर चला आता जाऊ समोर. तिथे लावता तिथं आपले काकाजी इथं आले आहे. तुम्हाला 2 शब्द सांगा ना आपले काकाजी जयंती निमित्त. तर घ्या पहा, आता आपले काकाजी पहा का म्हणते तुम्हाला. हा, वाटून राहिले तुम्हाला एवढं सारं तामझाम पाहून? हे पाहून मन भारावून गेलं. अजून असं वाटत आहे की अंतकरणातून रडावं का, अरे बापरे. डोळ्यातून रडावं. अच्छा, हो, भारावून गेलो मी. मला समजत नाही आता कोण्या भाषेत माझं 2 शब्द व्यक्त करा. माझ्याकडे शब्दच बोलण्याला आता उरलेले नाही. गे रे कसं आहे, त्याच्यामुळे मी काही आता बोलू शकत नाही. मी इथंच माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय अण्णा, जय लोक. आता निलेश सर आपले 2 शब्द व्यक्त करणार. निलेश सर इकडे या सर. हो निलेश सर, असं करू नका तुम्ही. हो निलेश सर, हे पब्लिक फायनली हे बी कम्प्लीट झालं आहे, हे बी कम्प्लीट झालं आहे आणि ते पण कम्प्लीट झालं आहे. तर थोड्या वेळात आता अंधारच होते, तर मग तेव्हा लाईटिंग वगैरे सर्व दाखवतो तुम्हाला. आता जाऊ आपण घरी, आंघोळ वगैरे करू आणि मग भेटू. तोपर्यंत बाय. तुम्हाला दाखवतो, पाहून घ्या कसा आहे तर रात्रीचा सीन. हे बघा फुल गज्जब, पुरं झकझक झकझक. आणि हे आपलं नाव श्रीकृष्ण. पुरं लाईटच लाईट लागलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आणि तिकडं पण लागलं आहे पुरं लाईटच लाईट. बहुत खतरनाक दिसत आहे. फक्त इथं पण 1-2 फोकस पाहिजे होते, ते बोलवले आहे आता, तर ते लावून देतो मी. आणि आता थोड्याच वेळा इथं कार्यक्रम चालू होणार आहे, तर मी मग तो पण दाखवतो. आता भेटून थोड्या वेळानं, तोपर्यंत बाय. हे पब्लिक फायनली आपला कार्यक्रम निपटलेला आहे. गुरुजी कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? थोडा इकडे पाहून सांगा ना. तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम? कसं वाटलं कार्यक्रम आजचा? बेस्ट वाटला ना? एक नंबर वाटला आहे ना? तुम्ही बी चांगले आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले पब्लिक. आता सर्व काही निपटलेलं आहे, तर आता करू आपण 12 वाजेपर्यंत इथंच थांबू आणि 12 वाजता बघूया केक कापू आणि सेलिब्रेट करू. ठीक आहे, फायनली आपला केक पाहू शकता. आता थोड्या वेळात 12 वाजेल आणि कापू आपण बढियापैकी केक. आणि हा केक आपले विशाल भाऊ कापून. ठीक आहे, फटाके आहे का?
हे पब्लिक आता चाललो आम्ही पुतळ्यावर. तर चला पुतळ्यावर मला आता मालूम पडलं तिथं का नियोजन आहे का नाही. ठीक आहे, चला आता भेटू आपण सीधा पुतळ्यावर. बघा पब्लिक, हा पुतळा आणि आज विशाल भाऊचा बड्डे आहे. हॅपी बड्डे विशाल भाऊ. पहिली आपण आता चाललो घरी, कारण घरी जाऊन आपल्याला बॅनर वगैरे हे सर्व काही लावायचं आहे. तर आजचा व्लॉग म्हणजे 2 दिवसाचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्लॉग थोडासा तुटत आहे कारण मी खूप दिवसानंतर व्लॉग चालू केला आहे. तर जे काही आज सकाळपासून होणार ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करायचा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय अण्णा, जय लवजी.